अध्याय 5. हा अध्याय अत्यंत महत्त्वाचा असून याच्या पूर्वपीठिकेवरून गुरुचरित्र रहस्य काय आहे ते वाचकांच्या लक्षात येईल. पूर्वपीठिका. गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायात ब्रह्मदेव चंद्राच्या स्वरूपात, शिवशंभू हे दुर्वास ऋषींच्या स्वरूपात निघून जातात. चित्रकूट पर्वतावर फक्त विष्णू दत्तात्रेयाच्या स्वरूपात राहतात. कृत म्हणजे सत्ययुगात मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला गुरुवारी ही घटना घडली असे विष्णू दत्तात्रेय अत्री अनुसया यांच्याजवळ चित्रकूट पर्वतावर लहानाचे मोठे होत होते. ते विष्णू दत्तात्रेय 8 वर्षाचे झाल्यावर अत्री अनुसयेने त्यांचे मोठ्या थाटात मौजीबंधन केले व गायत्रीचा उपदेश देऊन, भगवी वस्त्रे देऊन, संन्यासाची दीक्षा देऊन तपश्चर्येसाठी हिमालयात जाण्यास सांगितले. तेव्हा विष्णू दत्तांनी अत्री अनुसूयेच्या चरणांवर मस्तक ठेवून चित्रकूटावरून हिमालयात बद्रिकेदार व बद्रीनारायण ह्यांच्यामध्ये असणाऱ्या बद्रिकाश्रमात जाऊन ओम ह्रीं नमशक्ती हा मंत्र जपत उभे राहून घनघोर व प्रखर तप चालू केले. कृत म्हणजे सत्ययुग संपले, त्रेतायुग संपले, द्वापारयुग संपले व कलियुग लागले अशी लाखो वर्षे ही प्रखर उपासना चालूच होती. विष्णू दत्तांच्या अंगावर वारूळ वाढले, हाडांची काडे व रक्ताचे पाणी होत होते. ही विष्णुदत्तांची प्रखर व घनघोर उपासना तपश्चर्या पाहून बद्रीनारायण म्हणजे भगवान विष्णू व बद्रिकेदार म्हणजे भगवान शिवशंकर महादेव महाराज हे दोघे प्रकट झाले. तेव्हा भगवान विष्णूंनी भगवान महादेवांना आज्ञा केली की विष्णुदत्त गुरु दत्तात्रेयांना अनुग्रह देऊन दत्त संप्रदायाची दीक्षा द्या. तेव्हा महादेवांनी मंत्र सामर्थ्याने अंगावरील वारूळ दूर करून विष्णुदत्तांच्या मस्तकावर हस्त ठेवला व त्यावेळी ब्रह्मशक्ती तेज व शिवशक्ती तेज अशी दोन्ही तेजे विष्णुदत्तांना मिळून ते पुन्हा त्रिगुणात्मक त्रिमूर्ती, 3 शिरे 6 हात असलेले गुरुदत्त झाले. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ही घटना कलियुगाचे सुरुवातीला गुरुपौर्णिमेला गुरुवारी झाली व महादेवांनी गुरुदत्तांना अनुग्रह मंत्र सोहम दत्ता मीच तो दत्त आहे असा गुरुपदेश दिला. तेव्हा गुरुदत्तांनी महादेवांच्या चरणावर मस्तक ठेवून गुरु आज्ञा द्यावी असे सांगितले. तेव्हा श्री शिवशंकर महादेव म्हणाले, या पृथ्वीवर कलियुगामुळे धर्माचे वाटोळे होत आहे. तेव्हा धर्मकार्य करण्यासाठी आपण नरवेश धारण करून पृथ्वीतलावर गुरुचरित्र निर्माण करावे अशी माझी आज्ञा आहे. तेव्हा गुरुचरित्राच्या 5व्या अध्यायात श्री विष्णू दत्तांनी श्रीपाद वल्लभ, तर गुरुचरित्राच्या 11व्या अध्यायात श्री शिवदत्तांनी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, तर पुढे श्री ब्रह्मदत्तांनी अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे नरवेश धारण करून पृथ्वीतलावर गुरुचरित्र व गुरुलीलामृत निर्माण केले. हे गुरुचरित्राचे मूळ रहस्य आहे. तेव्हा प्रथम विष्णुदत्तांनी श्रीपाद वल्लभांचा अवतार गुरुचरित्राच्या 5व्या अध्यायात सिद्ध केला. आंध्र प्रदेशातील पिठापूर गावात अपळ राजा नावाचा एक विद्वान ब्राह्मण दत्तभक्त होता. 23 पिढ्या गुरुदत्तांचा जन्मोत्सव मोठ्या थाटाने त्या घराण्यात होत होता. त्याच्या पत्नीचे नाव सुमता होते. ही सुमता महान पतिव्रता होती. तिच्या घरी सदैव अतिथी येत असत. आलेल्या अतिथीची पूजा करून ती त्यांना भोजन देत असे. अतिथींना भोजन दिल्याशिवाय ती कधीही अन्नग्रहण करीत नसे. तिच्या घरातून अतिथी केव्हाही विन्मुख होऊन जात नसे. परंतु गेल्या जन्मीच्या काही कर्मांमुळे तिला पुत्र संतती होत नव्हती. अपळ राजाच्या घराण्याला पुण्याईने विष्णू दत्तांनी त्यांचे घरी अवतार घेण्याचे ठरविले. म्हणून विष्णू दत्तांनी प्रथम स्वप्नदृष्टांत देऊन सत्य दत्ताची पूजा दर पौर्णिमेला वर्षभर करण्यास सांगितले. त्याप्रमाणे दोघांनी वर्षभर सत्य दत्ताची यथासांग षोडशोपचारे पूजा केल्यावर समाप्तीच्या पौर्णिमेला
विष्णुदत्त संन्याशाच्या वेशात त्यांच्या घरी आले. तेव्हा अपळराजा व सुमता या दोघांना परमानंद झाला. महाराज, आज सत्यदत्त पूजेची सांगता आहे. पौर्णिमा आहे व गुरुवार आहे. तेव्हा आपण आमच्या घरी भोजन प्रसाद घ्यावा. संन्यासी बुवा म्हणाले, मी निपुत्रिकांचे घरी अन्न घेत नसतो. महाराज, त्याला नाईलाज आहे. दुर्दैवाने आम्हाला संतती नाही, हे आमचे दुर्भाग्य. परंतु महाराज, दत्तप्रसाद म्हणून फलाहार घ्या. हे संन्यासी बुवांनी मान्य केले. तेव्हा चांदीच्या ताटात फळे आणून मोठ्या प्रेमाने अपळराजाने संन्यासी बुवांसमोर ठेवले. संन्यासी बुवांनी प्रथम केळे घेतले, अर्धवट खाऊन फेकून दिले. मग पेरू घेतला, तो अर्धवट खाऊन फेकून दिला. मग काश्मीरी लालबुंद सफरचंद घेतले, ते पूर्ण खाल्ले व मग पाणी मागितले. अपळराजाने पाणी आणून ते कडू भोपळ्यात घातले, कारण संन्यासी कडू भोपळ्यातून पाणी पितात. पाणी पिऊन संन्यासी बुवा तृप्त झाले आणि म्हणाले, अपळराजा, मी संतुष्ट आहे. तेव्हा वर माग. महाराज, मला पुत्र होण्यास उपाय सांगा. तेव्हा संन्यासी हसले आणि म्हणाले, अपळराजा, अरे, तुझ्या नशिबात पुत्रयोग आहे, परंतु तुझ्या पत्नीचे ग्रहमान आड येत आहेत. गेल्या जन्मीचे तिचे पाप पुत्रसंततीला अडथळे निर्माण करते. तेव्हा सुमती म्हणाली, महाराज, ते पाप जाऊन मला पुत्र होण्यास उपाय सांगावा. संन्यासी बुवा म्हणाले, आई, तुमच्या पापाचा डोंगर सारा दिसत आहे, परंतु माझे पुण्य तुम्हाला देऊन असा आशीर्वाद देतो की तुम्हाला 3 मुलगे होतील, कारण तुमची 3 फळे मी खाल्ली आहेत. तेव्हा मी सांगतो ती उपासना तुम्ही कराल का? का नाही? निश्चित करेन. सुमता निश्चयाने म्हणाली, ठीक आहे. 3 कोटी प्रदक्षिणा औदुंबरी करीशी तू नाही. दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न होतील तुझवरी. असे सांगून संन्यासी बुवा निघून गेले. अपळराजा म्हणाले, सुमता, हे धर्मसंकट का आणलेस? केवढी प्रखर उपासना तुला करावी लागेल. हा नाद तू सोडून दे. तेव्हा सुमता म्हणाली, संन्यासी बुवांचे पुण्य मला मिळून माझे गेल्या जन्मीचे पाप जाईल. तेव्हा पतिदेवा, गेल्या 25 वर्षात मी तुमचेपाशी कधीही हट्ट धरला नाही, तो आज धरत आहे. आज गुरुवार, पौर्णिमा, तेव्हा औदुंबराचे झाड मागच्या अंगणात लावावे. तळाशी दत्तपादुका बसवा. मी प्रदक्षिणा चालू करून उपासना करेन म्हणते. त्याप्रमाणे त्यांची उपासना चालू झाली. काही लाख प्रदक्षिणा झाल्यावर सुमताच्या शरीरात बदल घडू लागले. मासिक पाळी बंद झालेली चालू झाली. अशा अवस्थेत 1 कोटी प्रदक्षिणा संपूर्ण झाल्यावर सुमताला दिवस केले. परंतु ओळीने 3 मुले होऊन गेली म्हणून तिने जास्तीच प्रखर उपासना चालू केली. 2 कोटी प्रदक्षिणा झाल्यावर 2 वर्षात तिला 2 मुले झाली. 2 मुले जगली, पण एक आंधळा व दुसरा लंगडा. तरीही सुमताने धीर न सोडता पुढे औदुंबराची उपासना चालूच ठेवली व 3 कोटी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर तिने पतिदेव अपळराजाला सांगितले. संन्यासी बुवांनी सांगितल्याप्रमाणे प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. असे असताना एके दिवशी भगवान दत्तात्रेय विष्णुदत्त तिच्या घरी अतिथी वेश घेऊन आले. त्या दिवशी सर्व पितरी अमावस्या होती व त्या अपळराजाकडे पितृश्राद्ध होते. वर्तना ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी. श्राद्ध होते अमावस्येसी, तया विप्रा घरी देखा. भिक्षुकरूप भगवान दत्तात्रेयांना पाहताच त्या सुमता ब्राह्मण स्त्रीने श्राद्धादी ब्राह्मण जेवावयाच्या अगोदरच त्यांना भिक्षा घातली. अतिथीवरील श्रद्धा पाहून दत्तात्रेय तिला प्रसन्न झाले. न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रेय भिक्षा घाली नेणारी. दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाले तयेवेळी. त्रयमूर्तीचे रूप घेऊनी स्वरूप दाविले अति कहती. पतिव्रता धावोनी चरणी नमन करी मनोभावे. दत्तात्रेय विष्णुदत्त तिला म्हणाले, तुझ्या उपासनेने मी संतुष्ट आहे. तेव्हा वर माग. तेव्हा ती म्हणाली, मज पुत्र झालेत बहुत, नव्हे स्थिर उपजत मृत. जे वाचले आता असत, अक्षहीन पादहीन.
योग्य झाले नाही कोणी, काय करावे मूर्ख प्राणी. तेव्हा गुरुदत्ता माझे मागणे एकच, भावा पुत्र ऐसा ज्ञानवंत पुराण पुरुष, जगतवंद्य देवसदुषा, तुम्हा सारिखा दातारा. तेव्हा हे माते, मीच तुझ्या पोटी अवतार घेऊन येईन. इतुके सांगोनी तापसी, अदृश्य झाला परी येसी. विस्मय करीतसे मानसी, विप्र वनिता तये वेळी. विस्मय करुनी मनात, पतीस सांगे वृत्तांत. दोघे हर्षे निर्भर होत, म्हणती दत्तात्रेय होईल. अपय राजा सुमताला म्हणतात, माध्यान्ह समयी अतिथी काळी, दत्त येताती तये वेळी. विमुख न होता तये काळी, भिक्षा मात्र घालीजे. दत्तात्रेयांचे स्थान, माहुर करवीर क्षेत्र खुण. तयांचा वास सदा जाण, पांचाळेश्वर नगरात. जे जे चिंतले भक्तजनी, लाधती श्री गुरुदर्शनी. श्री गुरु राहती जयास्थानी, कामधेनू असे जाण. विप्र मनी संतोषला, म्हणे पतिव्रते लाभ झाला. पितर माझे तृप्त झाले. पुढे विष्णुदत्तांनी सांगितल्याप्रमाणे सुमताला दिवस राहिले व पुढे भाद्रपद शुक्ल 4 गुरुवारी दुपारी 12 वाजता श्री विष्णुदत्तांनी अपयराजा व सुमती यांच्याकडे मनुष्यवेश धारण करून जन्म घेतला. ते श्रीपादवल्लभ स्वामी म्हणूनच. दत्ताचा पूर्ण मंत्र, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. असे होता होता श्रीपाद वल्लभ अपयराजा व सुमता यांचे घरी लहानाचे मोठे होऊ लागले. 7 वर्षे पूर्ण झाल्यावर श्रीपाद वल्लभांचे मोठ्या थाटात मौजीबंधन केले. त्याचा प्रभाव मौजीबंधन झाल्याबरोबर श्रीपाद वल्लभ हे 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे मुखोद्गत बोलू लागले. बांधिता मौजी ब्रह्मचारी, वदता ओ भवती भिक्षांदेही. म्हणता झाला वेदचारी, थक्क झाले सारे जण. आचार व्यवहार प्रायश्चित्त समस्तांची आपण बोलत. वेदांत भाष्य वेदार्थ सांगत असे द्विजवरांचे. याप्रमाणे श्रीपादवल्लभ गुरुदत्त हे अपयराजा व सुमता ह्यांचे घरी पिठापुरी 16 वर्षांपर्यंत राहिले. लोकांनी दत्तभक्ती, दत्तशक्ती, दत्त नामस्मरण सांगितले. लोकांच्या झुंडीच्या झुंडी दर्शनाला येऊ लागल्या. तेव्हा अपयराजा व सुमता यांनी श्रीपाद वल्लभ स्वामी गुरुदत्तांचा विवाह करण्याचे ठरवले. हे त्यांनी ओळखून आईवडिलांना सांगितले. कराल विवाह माझा तुम्ही, सांगू ऐका विचार आम्ही. वैराग्य स्त्री संगे असे नमी, काम्य अमुचे तिये जवळी. तिये वाचून साऱ्या भगिनी, जया आणि माते समान. बोला धरा निर्धारी, श्रीवल्लभ नाम माझे. तेव्हा पूर्वी भिक्षुकाने सांगितलेले वचन सत्य झाले हे सुमताच्या लक्षात आले. ऐकुनी पुत्राचे वचन, आठवतो पूर्व सूचन. भिक्षुके सांगितले जे खूण, सत्य झाले म्हणत असे. तेव्हा श्रीपाद वल्लभ म्हणाले, आई बाबा मला निरोप द्या. दत्तभक्तीचा प्रचार करण्यास मला जावे लागत आहे. तेव्हा पुत्राचा वियोग होणार हे पाहून माता बेशुद्ध होऊन पडली व रडू लागली. तेव्हा आईचे डोळे पुसून महाराज श्रीपाद वल्लभ म्हणतात, आई, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे, म्हणून भावना आवरून कर्तव्यासाठी मला निरोप दे. ऐसे मनी व्याकुळित, डोळा निघती अश्रुपात. माता पडली मूर्छागत, पुत्रस्ते हे करोनिया. देखोनी मातेचे दुःख, संबोधित परमपुरुष. उठवूनी स्वहस्ते देख, अश्रुपात पुसतसे. तेव्हा सुमता म्हणाली, बाळा, तू गेल्यावर तुझ्या आंधळ्या व लंगड्या भावाला कोण पोसणार? आमची वये झालेली. ते ऐकून श्रीपाद वल्लभ स्वामींनी आपल्या आंधळ्या भावाच्या डोळ्यांवरून हात फिरवून त्याला डोळे दिले. लंगड्या भावाच्या पायावरून हात फिरवून पाय दिले व त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. हस्त ठेविता डोईवरी, ज्ञानसंपन्न तेव्हा हातरी. बुद्धिवंत, ज्ञानवंत, विचारवंत विप्र होती. चिंतामणीचा होता स्पर्श, सुवर्ण करी लोहास. तैसी दृष्टी सुधरसे, योग्यता आली तयांसी. ह्या दत्तांच्या स्पर्शाने 3 वेद ती भावंडे म्हणू लागली. म्हणून त्यांचे आडनाव त्रिवेदी झाले व आशीर्वाद देऊन श्रीपाद वल्लभ स्वामी म्हणाले,
अखंड लक्ष्मी तुमचे घरी, तुमचे वंश परंपारी, कीर्तिवंत सदाचारी संपन्न व्हाल आता. अशा तऱ्हेने सर्व कुटुंबाला आनंदित करून श्रीपाद वल्लभ स्वामी पिठापूरहून निघाले. प्रथम काशीला जाऊन त्यांनी विश्वेश्वराचे दर्शन घेतले. तेथून बद्रीनारायण व बद्रीकेदार यांची दर्शने हिमालयात जाऊन घेतली व तेथून श्रीपाद वल्लभ गुरुदत्त हे गोकर्ण महाबळेश्वरी आले. या ठिकाणी गुरुचरित्राचा 5वा अध्याय पूर्ण होतो. पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वये अवतार पिठापुरी, श्रीपाद श्रियान वल्लभधारी तीर्थयात्रेसी निघाले.